मी देखील काल थोडं नाराज झालो, कारण जनतेनं आपल्यावर विश्वास ठेवलेला आहे. मी अधिवेशनात असल्यामुळे माझी काल कुणाशी चर्चा झाली नाही, पण येताना मी सर्वांशी बोललो की अशा पद्धतीनं करवीरवासियांची निराशा करून आपल्याला चालणार नाही आहे. कारण आपल्यावर त्यांनी विश्वास ठेवलेला आहे. महायुती म्हणून या ठिकाणी करवीरवासियांनी विश्वास ठेवलेला आहे आणि आपण कोल्हापूर शहराला विकासापर्यंतच घेऊन गेलं पाहिजे. ज्या काही गोष्टी काल घडलेल्या आहेत त्या निश्चितपणे चांगल्या नाही आहेत आणि पुढच्या काळामध्ये असं घडणार नाही या दृष्टीने आमचा प्रयत्न राहील. बघा, जिल्हा परिषदेची निवडणूक प्रत्येक पक्षानं वेगळी लढलेली आहे, पण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महायुतीचा अजेंडा आहे की महायुतीने एकत्र येऊन सत्ता स्थापन करायची आहे. पहिल्या आता सत्तास्थानी अध्यक्ष एका पक्षाला मिळाला असेल कारण त्यांची संख्या जास्त होती, उपाध्यक्ष दुसऱ्या पक्षाला मिळाला असेल. निश्चितपणे तिसरं जे बांधकाम समिती असेल किंवा प्रमुख जे स्थान असेल ते तिसऱ्या पक्षाला मिळेल आणि संपूर्ण कोल्हापूर शहरासह महाराष्ट्रामध्ये महायुतीची घोडदौड ही सामंजस्यानं सुरू आहे. येणाऱ्या गोकुळच्या दूध संघाच्या निवडणुकीमध्ये देखील आपल्याला दिसेल, येणाऱ्या जिल्हा बँकेच्या निवडणुकीमध्ये देखील आपल्याला दिसेल. सर्व ठिकाणी काँग्रेसचं नामोनिशाण मिटलेलं आपल्याला दिसेल. महायुती निश्चितपणे विजयी होईल.